कलाकारासारखी चोरी करा. हे वाक्य ऐकल्यावर मनात पहिला विचार काय येतो? बहुतेक चोरी. पण ती तर वाईट गोष्ट आहे. आपण सगळे ओरिजिनल किंवा मौलिक बनण्याच्या दबावाखाली असतो. पण खरंच जगात असं काही ओरिजिनल शिल्लक आहे का? आणि जर नसेल, तर महान कलाकार इतरांपेक्षा वेगळे कसे ठरतात? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. याच प्रश्नाच्या उत्तराभोवती ऑस्टिन क्लिओन यांचं स्टील लाईक अन आर्टिस्ट हे पुस्तक फिरतं. आमच्याकडे या पुस्तकाचा एक सविस्तर सारांश आहे आणि तो आपल्याला सांगतो की सर्जनशीलतेचा खरा अर्थ काय आहे. क्लिओनच्या मते मौलिकता म्हणजे शून्यातून काहीतरी निर्माण करणं नव्हे, तर तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या कल्पनांना एकत्र करून त्यांना एका नव्या आणि तुमच्या स्वतःच्या नजरेतून सादर करणं. अच्छा. म्हणजे हा सगळा खेळ दृष्टिकोनाचा आहे. चला, तर मग ह्या विचारात जरा खोलात शिरूया. आपल्या स्रोतानुसार क्लिओनने 10 सूत्र दिली आहेत. आपण ती एका करून उलगडून पाहूया. सुरुवात तर त्या वादग्रस्त वाटणाऱ्या चोरी करण्याच्या कल्पनेपासूनच करायला हवी, नाही का? नक्कीच. हेच क्लिओन यांचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे. कलाकारासारखी चोरी करा. पण इथे चोरी आणि नक्कल यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. शौकिया कलाकार नक्कल म्हणजे कॉपी करतात. ते फक्त वरवरच्या गोष्टी उचलतात. उदाहरणार्थ, एखाद्या चित्रकाराच्या चित्रातील रंगसंगती हुबेहूब वापरणं. हम्म. पण मग चोरी करणं यापेक्षा वेगळं कसं आहे? खरा कलाकार चोरी करतो म्हणजे तो त्या कलाकृतीच्या आत्म्याला समजून घेतो. तो विचार करतो की हे काम मला का आवडलं, याच्यामागे कोणता विचार आहे, याची रचना कशी केली आहे. तो त्या कलाकाराच्या विचार करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करतो. क्वेंटन टॅरंटिनोच्या सिनेमांचं उदाहरण घ्या. तो जुन्या कुंगफू किंवा नॉयर सिनेमामधून अनेक गोष्टी घेतो, पण तो फक्त सीन कॉपी करत नाही. तो त्या सिनेमांमधला आत्मा, ती शैली घेतो आणि त्याला स्वतःच्या अनोख्या कथाकथनात मिसळून टाकतो. आणि त्यामुळे एक पूर्णपणे नवीन आणि त्याची स्वतःची गोष्ट तयार होते. याला म्हणतात कलाकारासारखी चोरी. या विचारात अडकतात की एकदा मला माझी शैली सापडली, एकदा मला कळलं की मी कोण आहे, मग मी काम सुरू करेन. पण तो क्षण कधीच येत नाही. अगदी बरोबर. आणि हाच क्लिओन यांच्या दुसऱ्या सूत्राचा गाभा आहे. स्वतःला ओळखण्याची वाट पाहू नका. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की आधी ओळख मिळते आणि मग काम सुरू होतं. क्लिओन म्हणतात की प्रक्रिया नेमकी उलटी आहे. तुम्ही काम करायला लागता, प्रयोग करता, चुका करता आणि या या प्रक्रियेतूनच तुमची शैली आणि तुमची ओळख घडत जाते. तुमची ओळख तुमच्या कामातून जन्माला येते, कामाच्या आधी नाही. त्यामुळे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधत बसण्यापेक्षा काहीतरी बनवायला सुरुवात करणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे कृतीतूनच ओळख निर्माण होते. ठीक आहे, आपण मानसिकता तर तयार केली. चोरी करायची म्हणजे चांगल्या अर्थाने प्रेरणा घ्यायची आणि आणि स्वतःला ओळखण्याची वाट न पाहता कामाला लागायचं. पण आता प्रश्न येतो, काम काय करायचं? डोक्यात काहीच कल्पना नसेल तर सुरुवात कुठून करायची? यावर क्लिओन यांनी एक खूप सुंदर आणि व्यावहारिक उपाय सांगितला आहे. त्यांचं तिसरं सूत्र आहे, तुम्हाला जे वाचायचं आहे ते पुस्तक लिहा. याचा अर्थ खूप व्यापक आहे. जर जगात अशी कोणती गोष्ट असेल जी तुम्हाला हवी आहे पण ती अस्तित्वात नाही, मग ते एखादं गाणं असो, सिनेमा असो किंवा एखादं ॲप असो, तर ती स्वतः तयार करणं हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. म्हणजे जी उणीव तुम्हाला जाणवते तीच तुमच्या सर्जनशीलतेचा स्रोत बनू शकते. बरोबर. तुम्हाला वाटतंय की लहान मुलांसाठी अमुक एका विषयावर एक छान पुस्तक असायला हवं, पण ते बाजारात नाहीये, तर मग ते तुम्ही लिहा. तुमची गरज हीच तुमची सर्वात मोठी प्रेरणा बनते. कारण तुम्हाला नक्की काय हवंय हे जगात तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणालाच माहीत नाही, बरोबर ना? हे खूप शक्तिशाली आहे. पण आजच्या जगात कामाची एक वेगळीच अडचण आहे. आपण सगळे कम्प्युटर आणि मोबाईलच्या स्क्रीनसमोर बसून असतो. सगळं काही डिजिटल. मला आठवतंय, पूर्वी आम्ही हातानी नोट्स काढायचो, चित्र काढायचो. या भौतिक कामाचा सर्जनशीलतेवर काही परिणाम होतो का? खूप मोठा परिणाम होतो आणि म्हणूनच क्लिओन यांचं चौथं सूत्र आहे, आपल्या हातांचा वापर करा. ते आपल्याला डिजिटल जगातून थोडं बाहेर पडायला सांगतात. जेव्हा तुम्ही हाताने लिहिता, पेन्सिलने स्केच करता किंवा अगदी भिंतीवर नोट्स चिकटवता, तेव्हा तुमचा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो. तुमच्या विचारांना एक भौतिक रूप मिळतं. कम्प्युटरवर तुम्ही एक बटन दाबून काहीही डिलीट करू शकता, पण पण कागदावर खोडलेली ओळ किंवा बदललेला शब्द तुमच्या विचार प्रक्रियेचा एक दृश्य पुरावा बनून राहतो. म्हणजे आपल्या कामात एक मानवी स्पर्श राहतो आणि या प्रक्रियेत आपण गोष्टी जोडत जातो.
पण मी असंही ऐकलंय की सर्जनशीलता म्हणजे फक्त नवीन गोष्टी जोडणं नाही, तर काही गोष्टी काढून टाकणं सुद्धा आहे. हे थोडं विरोधाभासी नाही वाटत? सुरुवातीला वाटू शकतं, पण हे तितकंच खरं आहे. इथे क्लिऑन यांचं 10वं सूत्र लागू होतं. सृजनशीलता म्हणजे वजाबाकी. क्रिएटिव्हिटी इज सबट्रॅक्शन. लोकांना वाटतं की सृजनशील होणं म्हणजे कामात अधिकाधिक गोष्टींची भर घालत राहणं. पण अनेकदा खरी कला अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यात असते. तुमच्या कामातला गोंधळ कमी करणं, विचारांना अधिक स्पष्ट आणि सोपं बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ॲपलच्या उत्पादनांसारखं स्टीव्ह जॉब्स नेहमी साधेपणावर, सिम्प्लिसिटीवर जोर द्यायचे. उत्तम उदाहरण आहे. कमीत कमी बटन, कमीत कमी फीचर्स, पण जास्तीत जास्त प्रभावी अनुभव. हीच तर वजाबाकीची सृजनशीलता आहे. तुमच्या लेखातला एखादा अनावश्यक परिच्छेद काढून टाकणं, तुमच्या डिझाईनमधला एखादा अनावश्यक रंग काढून टाकणं, किंवा तुमच्या भाषणातले फाजील शब्द काढून टाकणं. यातून तुमच्या कामाला अधिक ताकद मिळते. तर आपण कामाची प्रक्रिया समजून घेतली, पण सृजनशील असणं म्हणजे फक्त 24 तास काम करत बसणं आहे का? की आपली जीवनशैली सुद्धा तितकीच महत्वाची आहे? अजिबात नाही. खरं तर सतत एकाच कामात अडकून राहिल्याने सर्जनशीलता कमी होऊ शकते. म्हणूनच क्लिओन यांचं 5वं सूत्र महत्त्वाचं ठरतं. छोटे छंद आणि साईड प्रोजेक्ट्स महत्त्वाचे आहेत. एकाच मुख्य कामात दिवसरात्र अडकून राहू नका. असे छंद जोपासा ज्याचा तुमच्या कामाशी थेट संबंध नाही. कदाचित तुम्ही बागकाम करा, एखादं वाद्य वाजवायला शिका किंवा कोडं सोडवा. पण त्याचा फायदा काय? तो तर वेळ वाया घालवण्यासारखं नाही का? अजिबात नाही. हे छंद तुमच्या मनाला मोकळीक देतात. तिथे अपयशी होण्याची भीती नसते, कोणताही दबाव नसतो. आणि अनेकदा मोठमोठ्या कल्पनांचा जन्म या छंदातून किंवा साईड प्रोजेक्ट्समधून होतो. माझा एक मित्र आहे, तो एक ग्राफिक डिझायनर आहे. फावल्या वेळात तो जुन्या लाकडी वस्तू गोळा करून त्यांना नवीन रूम द्यायचा. सुरुवातीला तो फक्त एक छंद होता, पण त्यातून त्याला रंगांबद्दल, टेक्स्चरबद्दल आणि डिझाईनबद्दल इतक्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या की त्याचा थेट फायदा त्याच्या मुख्य कामात झाला. हे पटलं. अनेकदा छंद म्हणून सुरू केलेल्या गोष्टीच पुढे जाऊन मोठं रूप घेतात. पण माझ्या डोक्यात कलाकार म्हणजे नेहमी एक अव्यवस्थित, रात्री अपरात्री प्रेरणा आल्यावर काम करणारी, थोडीशी लहरी व्यक्ती येते. हा फक्त सिनेमातला गैरसमज आहे का? कारण तुम्ही म्हणताय छंद जोपासा, काम करा, हे सगळं मॅनेज करायला शिस्त नको का? तुम्ही अगदी अचूक प्रश्न विचारला. आणि या प्रश्नाचं उत्तर क्लिऑन यांच्या सर्वात आश्चर्यकारक पण तितक्याच महत्त्वाच्या सूत्रात आहे. सूत्र क्रमांक 9. कंटाळवाणे बना. बी बोरिंग. कंटाळवाणे बना. हे हे कसं शक्य आहे? सृजनशील होण्यासाठी तर आयुष्य रोमांचक असायला हवं असं मला वाटायचं. हाच तो टॉर्चर्ड आर्टिस्ट किंवा लहरी कलाकारवाला गैरसमज आहे. क्लिऑन म्हणतात की खरी आणि सातत्यपूर्ण सर्जनशीलता ही प्रेरणेच्या किंवा लहरीपणाच्या उद्रेकातून येत नाही. ती शिस्तीचा, डिसिप्लिनचा परिणाम आहे. यशस्वी सर्जनशील व्यक्तींची एक नियमित दिनचर्या असते. ते रोज सकाळी उठून आपल्या कामाला बसतात, प्रेरणा येण्याची वाट पाहत नाहीत. दररोज थोडं थोडं काम करत राहिल्यानेच मोठे परिणाम साधता येतात. तुमचं आयुष्य जर इतर बाबतीत स्थिर आणि कंटाळवाणं असेल, म्हणजे तुम्ही रोज एकाच वेळी उठता, व्यायाम करता, आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवता, तर तुमच्या सर्जनशीलतेला मुक्तपणे वावरण्यासाठी ऊर्जा, वेळ आणि मानसिक शांती मिळते. म्हणजे आयुष्यात शिस्त असेल तरच सर्जनशीलतेला मोकळं रान मिळतं. वा, हा विचारच खूप वेगळा आहे. तर ठीक आहे, आपण प्रेरणा घेतली, सराव केला, शिस्त लावली आणि एक चांगलं काम तयार केलं. पण ते माझ्या कम्प्युटरमध्ये किंवा माझ्या डायरीत पडून आहे. एवढं पुरेसं आहे का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच बहुतेक लोक अडखळतात. क्लिऑन याला 6व्या सूत्रात एक गुपित म्हणतात. चांगले काम करा आणि ते शेअर करा. ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. अनेक लोक टीका किंवा अपयशाच्या भीतीमुळे आपली कला, आपलं काम लपवून ठेवतात. हो, ही भीती तर मलाही वाटते. समजा मी माझं काम शेअर केलं आणि लोकांना ते आवडेलच नाही तर? किंवा किंवा माझी कल्पना कोणी चोरली तर? यावर कसं मात करायचं? ही भीती स्वाभाविक आहे. पण जोपर्यंत तुम्ही तुमचं काम जगासमोर मांडत नाही, तोपर्यंत लोकांना तुमची ओळख कशी होणार? तुम्हाला प्रतिक्रिया कशा मिळणार? आणि प्रतिक्रियांशिवाय तुमची वाढ कशी होणार? सुरुवातीला कदाचित कोणी लक्ष देणार नाही किंवा काही नकारात्मक प्रतिक्रिया येतील, पण त्यातूनच आपण शिकतो. आणि कल्पना चोरण्याची भीती बाळगू नका. तुमची कल्पना तुमच्या अनुभवातून आणि दृष्टिकोनातून आलेली असते. ती तशीच्या तशी कोणीही चोरू शकत नाही.
शेअर केल्यानेच तुम्हाला तुमच्यासारखे विचार करणारे लोक भेटतात, एक समुदाय तयार होतो. पण अनेकांना वाटतं की माझ्या शहरात किंवा माझ्या आजूबाजूला तसं वातावरण नाही, योग्य संधी किंवा प्रेरणा नाही, माझ्या गावात काही सीन नाही. अशा वेळी काय करावं? आजच्या काळात ही तक्रार पूर्णपणे गैरलागू आहे. क्लिऑन यावर 7व्या सूत्रात म्हणतात, भूगोल आता आपला मालक नाही. जिओग्राफी इज नो लॉंगर युअर मास्टर. इंटरनेटमुळे भौगोलिक सीमा पूर्णपणे पुसल्या गेल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या एखाद्या लहान गावात बसून जगातल्या सर्वोत्तम कलाकारांकडून शिकू शकता, त्यांचं काम पाहू शकता आणि आपलं काम जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुमची प्रेरणा आणि तुमचे प्रेक्षक आता तुमच्या मोबाईलमध्ये आहेत. माझ्याकडे संधी नाही हे कारण आता चालणार नाही. आणि जेव्हा आपण या ऑनलाईन जागतिक गावात वावरतो तेव्हा आपली वागणूक कशी असावी यावरही त्यांनी काही सांगितलंय का? कारण इथे तर कोणीही कोणाला ओळखत नाही असं वाटतं. उलट इथे जग खूप लहान आहे आणि म्हणूनच 8वं सूत्र खूप महत्वाचं आहे. चांगले वागा, जग एक लहान गाव आहे. बी नाईस, द वर्ल्ड इज अ स्मॉल टाउन. सर्जनशील लोकांचं जग खूप छोटं असतं. आज तुम्ही ज्याच्या कामावर ऑनलाईन टीका करत आहात तो उद्या तुमच्या मुलाखत घेणाऱ्या पॅनलवर असू शकतो. त्यामुळे लोकांसोबत चांगले संबंध ठेवा, इतरांच्या कामाचा आदर करा, कौतुक करायला शिका. नेटवर्किंग म्हणजे केवळ स्वार्थासाठी ओळख वाढवणे नाही, तर खरे संबंध निर्माण करणे. आज तुम्ही ज्याला मदत कराल तो उद्या तुम्हाला मदत करेल. तुमचं काम महत्त्वाचं आहेच, पण तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. खरंच या सगळ्या चर्चेतून एक मोठा संदेश अगदी स्पष्टपणे समोर येतोय. सुरुवातीला आपण मौलिक बनण्याबद्दल बोललो होतो, पण आता वाटतंय की मौलिक बनण्याचा अट्टहास करणं व्यर्थ आहे. त्याऐवजी खरे ऑथेंटिक बनण्याचा प्रयत्न करायला हवा. अगदी बरोबर. तुम्ही ज्यांच्याकडून प्रेरणा घेता ते सगळे तुमचे शिक्षक आहेत. त्यांच्याकडून शिका, पण त्यांची सावली बनू नका. तुमच्यावर ज्यांचा ज्यांचा प्रभाव आहे, मग ते लेखक असोत, संगीतकार असोत किंवा तुमचे आई-वडील असोत, त्या सगळ्या प्रभावांचं मिश्रण, अधिक तुमचे स्वतःचे अनुभव आणि तुमचा दृष्टिकोन, यातून तुमचा स्वतःचा खरा आवाज तयार होतो. आणि तोच आवाज जगात एकमेव असतो. तर मग हे सगळं दैनंदिन जीवनात आणायचं असेल तर श्रोत्यांसाठी काही सोप्या कृती कोणत्या असतील? आपल्या श्रोत्यानुसार आपण काही गोष्टी रोज करू शकतो. 1. रोज काहीतरी नवीन शिका किंवा वाचा. 2. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यांचे एक कलेक्शन तयार करा. त्याला क्लिऑन चोरीची फाईल म्हणजे स्वाईप फाईल म्हणतात. 3. छोटे छोटे प्रयोग करा, मोठी झेप घेण्याची घाई करू नका. 4. आपलं काम, मग ते कितीही अपूर्ण वाटत असलं तरी शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं 5. सातत्य ठेवा, रोज सराव करा. ह्या चर्चेच्या शेवटी एक विचार माझ्या मनात घोळतोय. अनेकदा आपण योग्य वेळेची, योग्य संधीची किंवा कोणाच्या तरी परवानगीची वाट पाहत बसतो. एकदा मला प्रमोशन मिळालं की मी लिखायला सुरुवात करेन, किंवा एकदा कोणीतरी माझं काम ओळखलं की मी अजून चांगलं काम करेन. आणि क्लिऑन स्पष्टपणे सांगतात की आपल्याला सर्जनशील होण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ काल होती आणि दुसरी योग्य वेळ आत्ता आहे. कलाकार जन्माला येत नाहीत, ते सरावाने, मेहनतीने बनतात. अप्रतिम. तर मग आजची चर्चा आपण इथेच थांबूया. थांबण्यापूर्वी मी श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊ इच्छितो. श्रोत्यांमध्ये एक वाक्य आहे, तुमची कहाणी महत्त्वाची आहे. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. अशी कोणती गोष्ट किंवा कल्पना आहे जी फक्त ती व्यक्तीच आपल्या स्वतःच्या प्रेरणा, प्रभाव आणि अनुभवांना एकत्र करून जगाला एका नव्या पद्धतीने सांगू शकते? तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही जगाला सांगितलीच पाहिजे? याचा शोध घ्या.